पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती त्यांच्या जन्मगावी श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये होते। या वर्षीच्या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्षी ही एकच दिवस 31 मेला जयंती होती, परंतु या वर्षी मात्र 29, 30 आणि आज 31 ला देखील जयंती उत्सव हा होणार आहे। पहिल्या दिवशी दीपोत्सव झाला, दुसऱ्या दिवशी काल प्रसिद्ध कवी कुमार विश्वास आणि देशातल्या आणि राज्यातल्या अनेक कवयित्रींनी कवी संमेलन या जयंतीच्या निमित्तानं झालं। त्याचबरोबर एक भव्य दिव्य रात्री 12 वाजता ड्रोन शो देखील अहिल्यादेवींच्या चरित्रावरती आकाशामध्ये उंचीवरती ड्रोन शोचं देखील आयोजन झालं। त्याचबरोबर रात्री 12 वाजता 30 तारखेला मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी देखील जन्मस्थळाच्या परिसरामध्ये करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणामध्ये रात्री 12 वाजता देखील जनसमुदाय हा मोठ्या प्रमाणे अभिवादन करण्यासाठी आणि ती जयंती पाहण्यासाठी हा उत्सवामध्ये सहभागी झाले होते। आज आता थोड्या वेळातच या जयंतीच्या निमित्तानं महामहिम राज्यपाल देखील राजस्थानचे हरिभाऊ नाना बागडे कालपासूनच या ठिकाणी दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित आहेत। आज देखील त्यांच्या हस्ते महामहिम राज्यपाल राजस्थान हरिभाऊ नाना बागडे हे अभिषेक करणार आहेत। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आता थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतायत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील याच्यामध्ये अभिषेकाला येणार आहेत। त्यावेळेस मंत्री शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पंकजताई मुंडे, त्याचबरोबर अतुल सावे, दत्तामामा भरणे हे सगळे मंत्री महोदय, अनेक खासदार, आमदार, आजी माजी हे देखील उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब देखील थोडे उशिरा पोहोचतायत, 11 ते 12च्या दरम्यान ते देखील पोहोचतायत। आणि या ठिकाणचं या जयंतीचं विशेष हे आहे की गेल्या वर्षी 300वी जयंती होती आणि त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून राज्याचं मंत्रिमंडळ पूर्णतः 6 मे 2025 रोजी या चोंडीमध्ये आलं आणि चोंडी विकास आराखड्याला मान्यता दिली। त्याचबरोबर ज्योतिबा असेल, कोल्हापूरची देवी असेल, त्याचबरोबर तुळजापूर असेल, माहूरगड असेल, अशा अनेक तीर्थस्थळाला देखील त्याच दिवशी मान्यता देण्यात आली आणि तो जो आराखडा मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती त्याचं प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया हा पूर्ण झालेल्या आहेत। परंतु यावेळेस आचारसंहिता विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्यामुळे भूमिपूजन होऊ शकलेलं नाही। त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण पुन्हा आचारसंहितेनंतर आयोजित केले आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन ही शासनाच्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र राज्य जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून हे होते आहे आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील आता श्री क्षेत्र चोंडीच्या दिशेने येऊ लागलेले आहेत। प्रवास जो आहे जयंतीचा त्याच्यात तुम्ही कसं पाहता? मला वाटतं हा जयंतीचा प्रवास म्हणजे 1992 पासून सुरू झाला आणि त्यावेळेस अतिशय अल्प परिस्थितीमध्ये अल्प प्रतिसाद होता आणि त्यानंतर पुण्यतिथी साजरी व्हायची आणि पुण्यतिथी हे अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे, त्यामुळं ही जयंतीत उत्सव साजरा झाला पाहिजे या विचाराने लोकांच्या मध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि म्हणून हा जयंती उत्सव आता पुढे आला। पुण्यतिथी हा फार काही या ठिकाणी होत नाही आणि त्या दिवशी देखील आमच्याकडे कार्यक्रम असतो, परंतु मोठ्या स्वरूपामध्ये लोक जयंतीमध्ये येतात आणि विशेषतः राजकीय देखील लोक अभिवादन करण्यासाठी येतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र बाहेरून देखील जनता या ठिकाणी मोठ्या स्वरूपात येते। त्याचबरोबर या तीर्थस्थळाचा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात येतात, त्यामुळं सोयी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून देखील सातत्यानं आपण प्रयत्नशील राहिलो आणि शासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळे 1200 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा आराखडा देखील या ठिकाणी मंजूर केलेला आहे। पूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत। त्यामुळं येणाऱ्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये श्री क्षेत्र चोंडी हे अतिशय भव्य दिव्य असं कॉरिडॉर निर्माण होऊन एक पर्यटन स्थळ आणि तीर्थस्थळ म्हणून देखील नावारूपाला येणार आणि अनेक लोक या ठिकाणी आजही भेट देतात। आणखी लोकांना सुविधा वाढल्यानंतर लोक जास्तीची या ठिकाणी येतील।
अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास पाहता म्हणजे पुढल्या पिढीला हे इतिहास कळावा म्हणून शासनाने पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हा विषय घ्यायला पाहिजे की त्याचं काम करावं. निश्चितच पूर्वी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पाठ्यपुस्तकामध्ये देखील सहभाग होता आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पिढीला देखील हे समजलं पाहिजे. मला वाटतं 300वी जयंती संपूर्ण भारतभर ज्यावेळेस साजरी झाली त्यावेळेस लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, लोकांच्या माध्यमातून जी चर्चा झाली आणि म्हणून कुमार विश्वास सारखे प्रसिद्ध कवी देखील त्यांनी स्वतः ही बाब निदर्शनास आणून दिली की मला चोंडीला यायचे आणि तिथे कार्यक्रम करायचा आहे. मला वाटतं या ठिकाणी माननीय पंतप्रधान महोदयांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांनी देखील प्रतीक्षित आहेत. यापूर्वी देशाचे राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा देखील या ठिकाणी भेट देऊन गेले. लोकसभेच्या अध्यक्षा महाजनताई सुमित्राताई महाजनताई या देखील या ठिकाणी भेट देऊन गेल्यात आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य हे तर दरवर्षी येतातच. त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये या तीर्थस्थळाला एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. गोंधळ जो आहे कार्यकर्त्यांमध्ये तिथं पाहायला मिळाला. त्याच्यावरून रोहित पवार यांनी कुठेतरी टीका केली की असे गाणे वगैरे लावले आणि वैयक्तिक गाणे लावायला नको होते असं त्यांचं म्हणणं होतं. मला असं वाटतं की हे तीर्थस्थळ आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थळ आहे. हे पवित्र स्थळ आहे. दरवर्षी लोक या ठिकाणी येतात आणि प्रेरणा घेऊन जातात आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर अतिशय भक्तिभावानं आणि आदरानं आणि अभिवादन करण्यासाठी सगळ्या भक्तकरांची भूमिका आवश्यक आहे. तथापि जे काही मनामध्ये किंतु परंतु आणि हेतू ठेवून येतात आणि चुकीच्या दिशेने जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं कृत्य करतात, त्यांना यापूर्वीच्या कालखंडामध्ये ज्यांनी असं केलंय त्यांना पश्चाताप झालेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जीवनपट आणि जीवनातल्या अनेक गोष्टी जर पाहिल्या आणि अभ्यासल्या तर त्यांच्या स्वभावाला जे मान्य होतं, जे त्यांनी त्यांच्या काळात करून दाखवलं, अनेक लोकांना ऐकायला भाग पाडलं. अशा एका चांगल्या व्यक्तीच्या गावात जन्मस्थळाला आपण ज्या उद्देशानं ध्येयाने आपण पोहोचतो तोच उद्देश ठेवला पाहिजे. इतर वेळेस 364 दिवस आपल्याला हे काम करायला मोकळं आहे. त्यामुळं माझी सर्वांना भाविक भक्तांना विनंती आहे की ज्या वेळेस आपण पुण्य जयंतीच्या दिवशी आपण चोंडीमध्ये येतो त्यावेळेस फक्त आणि फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं नतमस्तक आणि या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी येतो ही भावना ठेवली पाहिजे. निश्चित तुमच्या मनातल्या भावना या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं वर्तन हे सगळे भक्तगणांकडून अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करावी या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.